मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 ऑगस्ट एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे प्रेक्षकांनो, मी एवढी कॉमेडी मालिका ना आतापर्यंत कधीच बघितली नव्हती बरं का. मी खूप दिवसानंतर एवढी हसली आहे. बघत राहा आजचा संपूर्ण एपिसोड रिव्ह्यू. तुम्हाला टू मच एन्जॉय होणार आहे आणि खूप हसणार आहात तुम्ही पोट धरून. सुरुवातीला आपण बघतोय नमी आली आहे बरं का देशमानेच्या घरी. आता तिच्या तोंडावरचा तो रग काढतात आणि नमी म्हणते तुम्ही. आता ते अवनीचे बाबा म्हणतात, अरे बाबा ए विमान, अरे ही कोण आहे, कोणाला आणलंय तू? आता या नमीने यांना चांगला शाल जोडीत आणलाय बरं का मंडळी. बघत राहा, मजा आली आहे. नमी सगळ्यात आधी तर महेशला बघते आणि म्हणते तू चलस मला. अरे नालायक, दुष्ट, कपटी, हरामखोर, तुला लाज नाही वाटत का? मला उचलून आणलंस इथे किडनॅप करून. थांब दाखवते तुला. आता महेश म्हणतो ए बाई ए मी नाही, या 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 मागच्या पोरानं तुला उचलून आणलेलं आहे. नमी आता विवानकडे बघते आणि त्याला खूप शिव्या घालते बरं का आणि म्हणते अच्छा या ढेबऱ्यानं मला उचलून आणलं होय. नमी आता त्या विवानच्या मागे लागते बरं का आणि म्हणते ए ढेबऱ्या, तुला त्या दिवशी आणला होता ना, कपडे काढून आणला होता ना, तरी तू सुधारला नाही का? असं म्हणून ती आता कानाखाली आणते बरं का विवानच्या आणि म्हणते थांब तुला ना आता दाखवतेच मी. आता विवान घाबरतो बरं का आणि म्हणतो ए मी नाही आणलं तुला. नमी म्हणते असं उचलून आणतं का रे पोरींना? या अवनीचे बाबा तर घाबरूनच गेलेले असतात. आता त्यांना टेन्शन आलेलं असतं नमीचा गोंधळ बघून. नमी सुलू आत्याची पोरगी शोभते बरं का. नमी म्हणते कशाला आणलं मला, कशाला आणलं इथे? आता विवाननं अवनीच्या बाबांकडे हात दाखवतो. आता अवनी म्हणते तुम्ही सगळे चांगल्या घरातले ना, कशाला आणलं मला इथे? अरे तुम्ही अवनीचे बाबा आहात ना, अवनीचे पप्पा आहात ना तुम्ही. आता अवनीचे बाबा म्हणतात अरे बाबा ए विमान कोण आहे ही? अरे कुठून घेऊन आणलं तू हिला? काय रे बाबा, अवनीला आणणार होतो ना? अरे मग अवनी कुठे? विमान म्हणतो अंकल मी अवनीलाच आणणार होतो पण. आता ते अवनीचे बाबा म्हणतात मग ही अवनी आहे का? विमान आता त्याच्या गुंडांना मारतो बरं का आणि म्हणतो काय रे कोणाला आणलं तुम्ही? अवनीला घेऊन या म्हणून सांगितलं होतं ना मी तुम्हाला. तो गुंड म्हणतो अहो तुम्ही सांगितलं होतं साहेब, त्या घरात एकच पोरगी आहे, तिलाच आणलं आम्ही उचलून. तुम्हाला म्हणलं होतं साहेब फोटो दाखवा त्या पोरीचा. विवान म्हणतो अरे तुम्हाला म्हणलं होतं ना, पण ही पोरगी नाहीये ना ती. तो माणूस म्हणतो अहो तेच म्हणू लागलो ना, तिचा फोटो दाखवला असता तर आम्ही हिला नसतं उचलतं. तर आता नमीच्या लक्षात आलंय बरं का काय घडलंय. त्यामुळे तिने फुल एन्जॉय केलाय तो सगळा मोमेंट बरं का. अरे मस्त दाखवलाय त्यांनी आजचा भाग. बघा आता पुढे काय होतं. महेश नुसता बघत राहतो, अवनीचे बाबा नुसते बघत राहतात. पण नमी मात्र आता अवनीच्या सगळ्या घराला बघते. तो गुंडांना हाकलून देतो विवान आणि म्हणतो निघा, काही कामाचे नाही तुम्ही. अवनीचे बाबा म्हणतात आता काय करायचं हिचं? नमी सगळ्या घराला बघत म्हणते वा कसलं भारी घर आहे, राजमहालच आहे बाई अवनीचं घर. त्यावर आता ही अवनीची आई म्हणते अरे पण ही कोण आहे पोरगी? नमी आता सगळं घर बघत असते आणि सगळे नमीला बघत असतात. इकडे आता या पाहायच्या कार्यक्रमाचा थोडासा गोंधळ दाखवला मध्ये. तो जो पाहायला आलेला पोरगा आहे ना, तो गुटखा खाणारा, तो म्हणत असतो काही टॅलेंट आहे का तुमच्या पोरगीमध्ये? आता त्या आत्याला काही उमजे ना काय सांगावं. ती आत्या म्हणते होय ना टॅलेंट आहे ना, युवा महोत्सवामध्ये तिने डान्स केला होता, लय भारी केला होता. ते पोरगा म्हणतं डान्स होऊन जाऊ द्या ना मग एखादा. तो लगेच तो माणूसही म्हणतो बरं का पाहायला आलेला तो पोराच्या सोबत वा वा वा, पोरीचा एखादा डान्स बघायला भेटला तर लई भारी होईल, कला आहे तर पोरीमध्ये. अहो करा की थोडासा डान्स, आमच्या संकेतला बघायला मिळेल काय दाजी? आता त्या आत्याला काही समजत नाही. ती आत्या म्हणते कोण संकेत? आता हे आलेले पाहुणे म्हणतात अहो पोराचं नाव संकेत आहे हो. आणि मग लक्षात येतं आत्याच्या आणि काकाच्या की मुलाचं नाव संकेत आहे. दत्ता काका म्हणतो नमे कर कर काहीतरी डान्स करून दाखव, काही पण चालेल त्यांना बघायला. पण आता या नमीने मात्र ते आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे हे गाण्यावर नाच केला बरं का मंडळी. जरा थिल्लर वाटलं मला, पण ठीक आहे आता काय मजा आली बरं का बघायला हे सगळं. आता ही नमी डान्स करत असते आणि तो आलेला पाहुणा नाचत असतो. त्याला फार भारी वाटलं बरं का आणि त्यांनी लगेच नमीनं पसंत केलं. आता आपल्याला वाटलं होतं बरं का मंडळी की ही जी पायल आहे ना ती ओळखीची आहे बुवा या पोराच्या, पण तसं काही झालेलं नाही बरं का. पायल नाचत असते आणि ते पोरगं एन्जॉय करत असतो डान्स. आणि ते गाणं पण काय लावलंय त्यांनी, अरे अरे सगळा तमाशाच आहे बरं का प्रेक्षकांनो. आता ती आत्या नवल व्यक्त करते बरं का तिच्या भावाजवळ. म्हणते अरे दत्त्या, अरे काय आपल्या नमीला तर नाचता येत नव्हतं, लई नाचू राहिली. दत्त्या काका म्हणतो मला पण काही समजणच झालंय ग, काय भानगडे ही सगळी. हे सगळे फुल कोमात असतात आणि तिकडे देशमाने कोमात. नमी आता त्यांना खूप भारी अद्दल घडवते बरं का प्रेक्षकांनो. अद्दल घडवते म्हणण्यापेक्षा ती खूप छान असं त्यांना म्हणजे थोडक्यात समजून सांगते. त्यांचा पाहुणचार पण घेते. पण बघा म्हणजे आय कांट एक्सप्लेन, पण लय मजा आली बॉस, एकदम भारी भारी एपिसोड होता.
बऱ्याच वेळ त्यांनी या पायलीचा डान्सच दाखवला बरं का. शेवटी ती आत्या तिला थांबवते आणि म्हणते, "अगं बस, बस कर पोरी बस." आता ती दमते, घाबरते आणि बसते खाली जरा दमून. पण ते पोरगं म्हणतं, "मला पोरगी पसंत आहे बरं का तुमची." आणि मग तो दत्त्या काका म्हणतो, "काय लगेच तुम्ही सांगून टाकलं की राव?" तो मुलगा म्हणतो, "हो, मला पोरगी पसंत आहे हो. डॅडी पोरगी पसंत आहे बरं का आपल्याला." ती आता तोंडावून पदर काढते बरं का पायल आणि म्हणते, "अयो!" असं ओरडते मोठ्याने आणि त्या पोराला ती पायल आवडते बरं का आणि तो लागतो तिच्या मागे. ती पायल म्हणते, "मी नमी नाहीये, मी पायल आहे." आणि ती आत्या पण आता टेन्शनमध्ये. इकडे यशादा आणि पान्या सगळे शोधाशोध करत, हे दोघं जण शोधाशोध करत असतात गाडीवर, पण नमीचा कुठेच पत्ता नाही. आता यशादा नमीला फोन लावत असतो, तेव्हा पान्या म्हणतो, "यशादा, मला तर वाटतं नमी तुझ्यामुळेच गेली हा, ती नाराज झालीये तुझ्यावर." यशादा बघायला लागतो पान्याकडे. त्यावर आता पान्या म्हणतो, "बघू नको यशादा माझ्याकडे रागानं, ती नेहमी येते ना यशा यशा करत, मग तू तिच्याकडे बघतच नाही." यशादा म्हणतो, "गप्प बस रे पान्या जरा, एक काम कर ना बाबा, तुझ्या मोबाईलवरून फोन लाव ना नमीला." पान्या त्याच्या मोबाईलवरून पण ट्राय करतो, पण नमीचा फोन काही नमी उचले ना, कारण ती इकडे पाहुणचारात दंग असते. यशा म्हणतो, "चल चल मागच्या रोडनं बघू आता, चल चल, नाही तर भवानी रोडला जाऊ चल." असं म्हणून हे दोघं आता दुसरीकडे शोधायला गेलेत नमीला. आता नमीचा सीनच दाखवला इथून पुढे. मजा आली बरं का प्रेक्षकांनो. आज तुम्ही रिव्ह्यूला लाईक करूनच टाका आणि ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नमी म्हणत असते, "सॉरी हा, तुमच्या राजमाला चप्पल घालून फिरते मी. फॅशनच आहे बाई इथे. थोडं बघू द्या बरं मला, जर तुमचं घर बघू द्या बरं." अगं बाई, कसलं जिना आहे हा, राजमाला सारखंच आहे जिना. अगं 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 अगं, कसलं किचन आहे तुमचं, आमचं तर घरच संपल एका किचन मध्ये. हा एकदम, काय बाई, एकदम हॉटेलच्या काउंटरवानीच वाटू राहिलं. इकडे महेश विवानला जापतो, "काय रे, देशमानेना जे जमलं नाही ते तू करून दाखवणार होता ना विवान, अवनीला आणणार होता ना तू, लग्न लावा म्हणत होता ना माझं, काय रे काय आता काय?" लगेच तो विवान म्हणतो, "एक्स्ट्रीमली सॉरी अहो अंकल, हे तुमचे इंडियातले गुंड आहे ना, हे अनप्रोफेशनल आहे, तो चुकीच्या मुलीला उचलून आणलं त्यांनी." महेश म्हणतो, "अरे तुला कोणी सांगितलं होतं रिकामे धंदे करायला?" त्यावर आता विवान म्हणतो, "मला अवनीचा त्रास बघवत नव्हता रे महेश, मी तिच्यासाठी आलो ना रे इंडियामध्ये, मला तिला त्या नरकातनं बाहेर काढायचं होतं." आता त्यावर अवनीचे बाबा म्हणतात, "असं असं दुसऱ्या कुठल्या तरी पोरीला उचलून आणलं तू गाढवा." इकडे आता नमी सगळं घर बघत असते, म्हणत असते, "एकच नंबर." आता अवनीचे बाबा म्हणतात, "हिच्या आई वडिलांनी जर आपल्यावर किडनॅपिंगची केस ठोकली तर आपण काय करणार आहोत?" ते नमी ऐकते बरं का आणि म्हणते, अवनीचे पप्पा, अहो माझी मम्मी केस बीस नाही करणार बरं का, अहो तुम्ही भेटलेले आहे ना माझ्या मम्मीला, अयो यांचं तर प्रॅक्टिकल बी झालेलं आहे. आगा गा 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 गा, माझ्या मम्मीला जेव्हा कळेल ना तुम्ही मला इथं किडनॅप करून पळून आणलं तर, अरे असला तोडल का नाही या ढेबऱ्याला माझी मम्मी, आधी तर याला तोडल आणि मग बाकीच्याला बघल. साधी सुधी बाई नाही ती, हलक्यात घेऊ नका तिला, साक्षात राडा आहे तो राडा. हो पण बाकी अवनीचं घर भारी आहे बरं का, एवढा मोठा थाटमाट ना राजमाल सोडून ती राजाबरोबर पळून आली. कमाल आहे बाई पोरीची, मानलंच पाहिजे पोरीला, हिम्मत आहे बरं का तुमच्या पोरीमध्ये. हा अवनी यांनाच शालजोडीमध्ये आणू लागली बरं का. पुढे म्हणते कशी, "राजपाट छोड़ के राजकुमारी भाग गई है राजकुमार के साथ." कमाल लव्ह स्टोरी आहे बरं का. अवनीचे बाबा चिडतात आणि म्हणतात, "गप्प बस ग, कसली लव्ह स्टोरी, काय घोडं मारलंय तिचं आम्ही कोणास ठाऊक, त्या थुकरट पोरासोबत लग्न केलं तिने, भिकारड्या घरात जाऊन राहते आमची अवनी, एकतर पळून जाऊन लग्न केलं आणि त्या भिकारड्या घरात जाऊन राहते, काय कौतुक आहे त्याच्यात." आता ही नमी चिडते बरं का आणि म्हणते, "ओ अवनीचे पप्पा." आणि म्हणते, "घरावर जायचं काम नाही बरं का, आमच्या लक्ष्मी मामीचा आशीर्वाद येते घर म्हणजे, आणि तुम्ही असं भिकारडं म्हणल्यामुळे काय आमचं घर भिकारडं होणार नाहीये, तुमच्या एवढ्या मोठ्या श्रीमंतीला पुरून उरल आमचं घर, आमच्या लक्ष्मी मामीचं घर. अहो तुमचं घर काय काहीच नाही हो, तुम्ही कसे नुसते पैशानं करोडपती आणि मनानं कंगालपती आहात." नमी डायरेक्ट बोलते बरं का अवनीच्या बाबांना. ते चिडतात आणि म्हणतात, ए काय रे ए विवान, जिथून कुठून घेऊन आला नाही या पोरीला, तिला सोड, निघ आता, आताच आता निघ. विवान म्हणतो, "ओ ओ यू यू प्लीज गो नाव." तो नमीला बोलायला लागतो बरं का इंग्लिशमध्ये. नमी त्याला म्हणते, "ए यू शट अप, गप्प बैस रे." सगळेजण नमीकडे बघायलाच लागतात. नमी म्हणते, "ओ अवनीचे पप्पा, आता 2-3 तास काही मी इथून जात नसते बरं का." अवनीला वेळ काढायचा असतो बरं का प्रेक्षकांनो, कारण तो घरचा पायाचा कार्यक्रम टाळायचा आहे ना हिला. ती आता बसते तिथे फटकल मारून सोफ्यावर. महेश येतो आणि म्हणतो, ए काय ग, 2-3 तास?" नमी म्हणते, "हा मग मी नाही जाणार आता इथून, काय ना आपल्याला जरा अंडरग्राऊंड व्हायचं होतं ना, म्हणून मग या डेबऱ्यानं मला पळून आणलं, ते बरं झालं. मला अंडरग्राऊंड व्हायला लाईफमध्ये एवढं मोठं घर मिळालं नसतं, आता काही मी इथून हलत नसते." त्यावर अवनीची आई म्हणते, "अगं बाई हा काय गळेपाडूपणा आहे हिचा, जाणार नाही म्हणजे?" ती नमी म्हणते, "ओ अवनीची मम्मी, अहो तुमच्याकडे काय पाहुणचार बिवचार करत नाही का?"
एकतर या ढेबऱ्यामुळे उपाशी आहे हो मी सकाळची, आणि मला केवढा मोठा धक्का बसलाय. लाईफ मध्ये फर्स्ट टाइम किडनॅपिंग झालंय माझं, किडनॅपिंग. आणि आता सावरायला मला 2-3 तास लागतील बरं का. मला काहीतरी खाय प्यायला घाला, नाहीतर माझं काही खरं नाही. आता जाते बाबा मी. अवनी ड्रामा करायला लागते बरं का. अवनीचे बाबा म्हणतात, ए बघ लवकर काय तिचा पाहुणचार कर बरं का, काय आहे, तिला जेव खाऊ घाल. आता लगेच अवनीची आई म्हणते, चल ग बाई स्वाती. आता नमी म्हणते, थँक्यू हा. लगेच ती टेबलवर बसते बरं का जेवायला आणि म्हणते, अगं बाई तुमच्या घरात चप्पल चालती ना, विसरलीच मी. असं म्हणून तिने चप्पल घातली आणि पुन्हा टेबलकडे जाते ती जेवायला. मंडळी, मजा येते की नाही आजचा भाग ऐकायला? आणि मला नाही वाटत इतका छान आणि इतका मस्त पद्धतीने तुम्हाला कोणी सांगत असेल हा रिव्ह्यू. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आता बघा नमी बसते जेवायला. यांनी अगदी व्यवस्थित तिला पद्धतशीर सगळं जेवण वाढलंय बरं का. ऑलरेडी स्वयंपाक झालेला दिसतोय यांच्या घरातला. आता अवनीचे बाबा खूप वेळ विवानकडे रागाने बघत असतात बरं का. आता इकडे या नमीचा सीन दाखवलाय, सॉरी नमी नाही, काय नाव यार तिचं, पायल. पायलचा सीन दाखवलाय नमीच्या घरचा. आता ती आत्या चिडते आणि म्हणते, अय पोरी तू इथे काय करू राहिली, आमची नमी कुठे आहे? आता ते पोराकडचे म्हणतात, म्हणजे ही तुमची पोरगी नाही का काय? त्यावर नमी म्हणते, नाही नाही मी नाही यांची पोरगी. मग तो दत्ता काका पण ओरडतो, आजाबात ही आमची पोरगी नाहीये. ती आत्या म्हणते, काय ग हे पहिले तुला लाज नाही वाटली का तुला असे उद्योग करायला? तुझ्या मायबापानं असे संस्कार केले का तुझ्यावर? पण ते पोरगा म्हणतो, ओ थांबा जरा, रागवू नका त्या पोरीला, मला ती पोरगी पसंत आहे बरं का. ती आत्या म्हणते, मग काय आरती करायची का या पोरीची? तो पोरगा म्हणतो, आमच्या दोघांची आरती करा, मला ही पोरगी पसंत आहे बरं का. ते गुटखा खाऊन बोलत असतं बरं का. तो दत्ता काका म्हणतो, ए काही काय बोलतो रे? तो पोरगा म्हणतो, ए पोरी तुझे मम्मी डॅडी कुठे? चल मी येतो तू तिकडे तुझं लग्न जोडायला. ती नमी म्हणते, तुला माझ्याशी लग्न करायचं का? सॉरी पायल म्हणते, तुला माझ्याशी लग्न करायचं का? आरती ओळायची का तुला? तुला माझ्यासोबत लग्न करायचंय? हट मेल्या नालाय का, लग्न करतो. थोबड पाहिलं का तुझा आरशात? गचपण ढवळ्या, तोबरा भरून ठेवला नुसता तो माव्याचा, चल फट. असं म्हणून ती चालली जाते बरं का पायल. आता ते पोरग लागलं ना तिच्या मागे. हे आलेले पाहुणे कोमात. ती आत्या म्हणते, तुम्ही का थोबाड पाहून राहिले आमचं, निघा इथून तुम्ही. म्हणजे यांचाच पचका झाला आणि ती आत्या चिडली. दत्त्या काका म्हणतो, आता नमी कुठे गेली आपली? ती आत्या म्हणते, तेच कळण असं झालंय, नमी गेली कुठे? इकडे नमी मस्त जेवण करत असते बरं का. आणि आता ती काय काय बोलते बघा मंडळी या सगळ्यांना. नमी म्हणत असते, भाजी कोणी केली हो, 1 नंबर झाली हो भाजी. हे तिघा आपले तिथं कोपऱ्यात उभे, अवनीचे बाबा, महेश आणि विवान. अवनीची आई आता विचारते बरं का नमीला, आमची अवनी कशी आहे ग? नमी म्हणते, आता कसं आई बोलली, अहो तुमची अवनी मस्त आहे, एकच माणूस नाही 5-5 माणसं आहे तिच्या दिमतीला, फुलासारखं जपतात हो तुमच्या पोरीला, काही काळजी करू नका. ती जेवता जेवता बोलते बरं का. आणि म्हणते, ते काय म्हणतात हो, नशीब काढलं तुमच्या पोरीनं, नशीब. अवनीची आई आता त्या वडिलांकडे बघायला लागते बरं का. नमी म्हणत असते, टेन्शन नका घेऊ पोरीचं, लाखात एक घर मिळालंय तुमच्या पोरीला. तुम्हाला सांगते, त्या घरची पहिली सून मीच होणार होते, पण माझ्या यशामध्ये राजासारखा दम नाही ना. अहो तुमच्या राजानं कसं तुमच्या नाकावर टिचून अवनीला पळून आणलं, तसं माझं यश नाहीये ना. ते अवनीचे बाबा कोमात जायचेच बाकी राहिले आता. ते आपले विवानकडे बघतात, विवान त्यांच्याकडे बघतो, महेशकडे बघतो. भारी वाटलं प्रेक्षकांनो. आता तर नमी म्हणत असते, मी माझ्या यशाला पण सांगितलं होतं मला पळून ने, पण पळून नेल्यावर कोण काही करू शकत नाही ना घरचे, हो की नाही हो? मजा आली हा मंडळी. ते सगळे घरचे कानकोंडे झालेले असतात देशमाने. नमी म्हणत असते, माझा यश आहे ना माझ्या मम्मीला लय घाबरतो. तुम्हाला सांगितलंच की मी, माझी मम्मी डेंजर आहे ना, त्याच्यामुळे तो घाबरतो. पण तुम्हाला सांगते, या ढेबऱ्याला का नाही माझी मम्मी असा कुटल का नाही, बघच तुम्ही. तो विवान अजून टेन्शनमध्ये असतो बरं का. शेवटी त्या अवनीचे बाबा खुणवतात महेशला, जाय तिचं तोंड गप कर बाबा. महेश येतो आणि म्हणतो, ए झालं नाही का ग तुझं अजून? आणि काय किती बडबड चालली आहे? नमी म्हणते, चालू आहे जेवण चालू आहे. आणि असं वरडत नसतात जेवता जेवता, झालं की तुमचं नसतं म्हणायचं जेवताना, जेवा पोटभर जेवा असं बोलायचं असतं पाहुण्याला. काय हो पापड आणा की जरा. स्वातीला म्हणते बरं का ती. स्वाती आता पापड आणायला गेली आहे. नमी म्हणते, स्वाती वहिनी तुम्हाला सांगू का, माझी मम्मी असू दे डेंजर आणि तिने मला किती बी विरोध करू दे, पण मी त्या घरची सून होणार म्हणजे होणारच. टेन्शन नका घेऊ. मग तुमची ननंदबाई अवनी आणि मी, आम्ही दोघी जावा जावा बनून एकाच घरात नांदणार बघा. त्या अवनीचे वडील डोक्याला हात मारतात बरं का. नमी म्हणते, अहो स्वाती वहिनी बाईचा मान ठेवणारी माणसं आहेत ती, नका चिडचिड करत जाऊ त्यांच्यावर. अहो लई गोड माणसं आहेत, लई गोड माणसं आहेत ती. स्वीट आहे का तुमच्याकडे, स्वीट आहे? आता ती स्वाती बघायला लागते बरं का त्या अवनीच्या आईकडे. आता ती अवनीची आई खुणवते तिला, दे बाई दे पेढा दे तिला. मग ती नमी म्हणते,
सासूबाई तुम्ही इशारानं काहीतरी सांगताय. जा, जा आणा, आणा. ओ स्वाती वहिनी आणा. स्वाती आता पेढा आणायला जाते बरं का. तो विवानमध्येच म्हणतो, "सॉरी अंकल." नमी मस्त ढेकर-बिकर देते बरं का. आता पेढा बघून म्हणते, "काय एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या घरात फक्त पेढा? काय हो? काय एवढ्या मोठ्या घरात इकतचा पेढा? तुमची सुनबाई काही करत नाही वाटतं." महेश चिडतो बरं का आणि म्हणतो, "ए जास्ती पुढचं बोलू नको बरं का." मग नमी म्हणते, "ए चुप तू नको बोलू लई जास्ती. हे पाय किडनॅपिंगच्या केसमध्ये तुझं पण नाव आत टाकल बरं का या ढेबऱ्यासोबत." ती त्या विमानला डेबरा डेबरा म्हणते बरं का मंडळी. तो बॉडी बिल्डर आहे बिचारा. असो, पण आता नमी पाणी बिणी पिते आणि ढेकर देते. मग आता अवनीचे बाबा येतात बरं का तिच्या समोर आणि म्हणतात, "झालं का बेटा तुझं सगळं व्यवस्थित जेवण झालं ना?" नमी म्हणते, "हा झालं झालं." मग आता ते अवनीचे बाबा म्हणतात, "पाहुणचार हवा होता ना तुला, झाला ना तुझा पाहुणचार? मग स्वीटही खाऊन झालेलं दिसतंय तुझं." नमी म्हणते, "हा एकच नंबर." आता ते अवनीचे बाबा म्हणतात, "खा खा, ते राहिलेलं पण खाऊन घे का बांधून देऊ तुला सोबत?" नमी म्हणते, "हा चालेल ना मला." आता लगेच अवनीचे बाबा ती वाटी स्वातीजवळ देतात आणि म्हणतात, "हे बांधून दे ग तिला." अवनीचे बाबा म्हणतात, "आता इथून निघायचं झाले की नाही आता 2 तास? या पोराने आणलं ना तुला पळवून, आता हाच तुला घरी सोडेल हं गाडीमध्ये." नमी म्हणते, "एकच नंबर, एकदम परफेक्ट कार्यक्रम केला हं तुम्ही याचा. यालाच नेऊ दे मला." "ए ढेबरे आम्ही हात धुवून आलेच हा, आलेच आलेच. कुठे हो हात धुवायची जागा?" नमी हात धुवायची जागा विचारते महेशला आणि हात धुवायला जाते. आता हा विवान येतो बरं का अवनीच्या बाबांसमोर आणि म्हणतो, "अहो अंकल मी टॅक्सी बुक करतो ना त्या मुलीसाठी." आता लगेच अवनीचे बाबा म्हणतात, "नाही, तू तिला आणलंयस ना किडनॅप करून, आता तूच तिला घरी नेऊन सोडायचं. तूच हे सगळं निस्तरायचं. तू तिला घरापर्यंत सोडून यायचंस. ती तुझ्यावर केस करेलच, पण मीही केस करेल बरं का विवान तुझ्यावर." मग अवनीच्या बाबांनी त्याला निक्षून सांगितलं, पण आता त्याला टेन्शन आलेलं असतं बरं का मंडळी, कारण तिथे गेल्यावर हा चांगलाच चोपला जातो आणि आता तसंच होणार आहे. पुढचा प्रोमो त्यांनी एकदम खतरनाक दाखवलाय बरं का. नमी आता तिथे जाते आणि गाडीतून उतरल्या उतरल्या सांगते, "ए अवनी, अगं तुझं घर पाहून आले बरं का मी, आणि तुझ्या घरी पाहुणचार पण घेतला. अगं यांनी किडनॅप केलं होतं मला, तू समजून." सगळं अवनी तिथे बोलून ही नमी तिथे बोलून टाकते बरं का अवनी आणि राजासमोर. उद्याच्या भागात आपल्याला राजा आणि अवनी पण दिसणार आहे. मजा येणार आहे प्रेक्षकांना उद्याचा भाग बघायला सुद्धा. आता या अवनीच्या वडिलांनी विवानला चांगलंच धमकवलंय. मग लगेच आता नमी येते बरं का हात धुवून आणि म्हणते, "हा अवनीच्या मम्मी, काही चुकलं असेल तर माफ करा बरं का, पाया पडते तुमच्या." आता अवनीचे बाबा इकडे तोंड करून घेतात. नमी त्यांच्या समोर जाते आणि म्हणते, "ओ अवनीचे पप्पा, अहो पाया पडते हो तुमच्या." अवनीचे बाबा म्हणतात, "बरं बरं ठीक आहे ठीक आहे, सांभाळून जा हं, काळजी घे." नमी आता एकदम इमोशनल होते बरं का मंडळी. एकदम भारी सीन होता हा. नमी म्हणते, "काय म्हणालात आता तुम्ही मला? सांभाळून राहा, काळजी घे, असं बोललात ना? अहो हेच तुम्ही एवढ्या काळजीने तुमच्या पोरीला बोललात ना, तर तुमच्या पोरीला भरून येईल बरं का." आता ती जे वाक्य बोलते ना, त्यामुळे खरं तर अवनीच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलंय बरं का मंडळी. नमी ते हेरते सगळं आणि म्हणते, "खरंच अवनीचे पप्पा, अहो लव्ह मॅरेज तर केलंय तुमच्या पोरीनं, लय जीव आहे हो तुमच्या पोरीनं, प्रेम तर केलंय." पण आता अवनीच्या वडिलांना पुढचं तिचं ऐकायचं नसतं. ते म्हणतात, "घेऊन जा रे हिला, विवान घेऊन जा." असं म्हणून ते वर चालले जातात बरं का. नमी म्हणते, "हां, मी बघितलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं ना." पाणी होतं बरं का डोळ्यामध्ये. वाटत असणार आहे त्यांना पोरीबद्दल. नाही, मनातल्या मनात असं कुढायचं नाही. असं मनातल्या मनात ठेवून काय होणार आहे? जाऊ द्या, आपल्याला काय, ड्रायव्हर चला चला कम ऑन." असं म्हणून नमी आता त्या विवानला खुणवते बरं का, "मला नेऊन सोड." म्हणून महेश म्हणतो, "जा बाबा जा, नेऊन सोड तिला, जा, बघतोस काय." विवानला आता पर्याय शिल्लक नाहीये, त्याला आता नमीला सोडवावंच लागतं. पण आता तिथे गेल्यावर पुन्हा तो धुतला जातो का काय आहे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. मस्त होता की नाही प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. आणि मी नमीची जाम फॅन आहे बरं का प्रेक्षकांनो. मला अवनीपेक्षाही जास्ती नमी खूप आवडते. अरे एक नंबर ॲक्टिंग करते ही पोरगी. तुम्हाला पण आवडते ना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. कारण आजचा हा एपिसोड संपला इथेच, पण थांबा जरा, पुढचा प्रोमो ऐकून जा. आता पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी, ती आत्या येते, राजा पण घरी आलेला असतो आणि अवनी पण घरी आलेली असते आणि नमी पण तिथेच असते. सॉरी, नमी नाही, पायल तिथे असते. ती आत्या म्हणत असते, "मी राडा घालीन, तुमच्या घराला आग लावीन मी, सांगा मला माझी पोरगी कुठे." तेवढ्यात आता मोठ्याने ओरडत येते नमी आणि म्हणते, "अवनी, मी तुझं घर बघितलं, तुझं घर राजमहल आहे राजमहल." अवनी म्हणते, "अगं तू कधी बघितलंस?" नमी म्हणते, "अरे या ढेबऱ्याने किडनॅप केलं होतं मला, तू समजून, म्हणजे तुला किडनॅप करायचं होतं पण मलाच पळून घेऊन गेले ते." आता हिने सगळं सांगितल्यामुळे गोंधळच गोंधळ होणार आहे तिथे. मजा येणार आहे उद्याचा भाग बघायला सुद्धा. बघत राहा मंडळी. बाई तुझा आशीर्वाद. आणि माझ्या आवाजात रिव्ह्यू आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि कमेंट करायला विसरू नका आजचा एपिसोड कसा वाटला ते. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.